आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। साकोली तालुक्यातील सोनपुरी गावामध्ये अंधारातील लाल दिवा ह्या नाटकाचा नाट्यप्रयोग मोफत सादर करण्यात आला। ह्या नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य वनिताताई डोळे, माजी सभापती पंचायत समिती सदस्य मदन भाऊ रामटेके साकोली, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवन भाऊ शेंडे, नाटकाचे अध्यक्ष होमराज उके सोनपुरी, सुधाकर बोरकर लाईनमन साकोली, मोरेश्वरजी डोळे वैष्णवी इंजिनिअरिंग साकोली, अशोक पटले कोसमतोंडी, घनश्याम टेकाम मालुटोला, हटवार गुरुजी साकोली, दिगंबर राकडे परसटोला, वामन हटवार परसोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ह्या उद्घाटन प्रसंगी मुलांच्या शिक्षणाकडे आणि वागण्याकडे आई वडिलांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे मदन भाऊ रामटेके यांनी सांगितले। साकोली बोद्रा सोनपुरी परसटोला या मार्गाने बस सुरू करण्याची मागणी ग्रामवासियांनी केली असता साकोली बस डेपोचे मॅनेजर यांना कित्येक वेळा निवेदन दिले, परंतु साकोलीचे बस डेपोचे मॅनेजर सचिन आगरकर यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन या मार्गाने बस सुरू केली नाही असे जिल्हा परिषद सदस्य सौ विनिताताई डोळे यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले। यावरून आपल्याला हेच लक्षात येते की सरकारी कर्मचारी लोकांना कोणतेही जनप्रतिनिधींची पर्वा नाही आणि त्यामुळे जनतेच्या समस्यांचे निराकरण होत नाही, हेच यावरून सिद्ध होते। आजची परिस्थिती ही फार विदारक परिस्थिती आहे। विदारक याच्यासाठी म्हणतो की हा स्पर्धेचा युग आहे। माणसाने स्पर्धा कुठे करावी? आपण मी याच्यापेक्षा पुढे कसं जाईल तिथे स्पर्धा करावी। पण आजची स्पर्धा कुठे आहे? आजची स्पर्धा मोबाईल कोण किती जास्त पडतात याच्यावर। मी आजच्या प्रसंगी एक सांगेन तुम्हाला, या बसलेल्या महिला भगिनींना मी माझ्या आया बहिणींना सांगेन की तुमच्या पोटी मुलं बाळ आहेत, आपल्या घरी मुली आहेत, 7वी 8वी 9वी जातात मुली। जसं जसं मुलीचं वय वाढतं तसं आई वडिलांनी त्यांच्याकडे जाणून लक्ष देतात की आपले मुलं काय करतात। ती मोबाईल नाही पाहिजे तरी आपल्या भारी परिस्थितीने आपण लक्ष ठेवलं पाहिजे, त्या स्क्रीनकडे पाहायला पाहिजे ही काय बघते, अभ्यास करते की काय करते, मुलगा असो मुलगी असो। आजपासून 25 वर्षाच्या अगोदर ह्या सोनपुरी गावातील जनतेने मला पंचायत समितीमध्ये पाठवल्यामुळे त्यावेळेस मला ह्या गावाने नेता बनवलं। मी या गावचे उपकार कधी विसरू शकत नाही। म्हणून कोणताही कार्यक्रम साधी खबर भेटली तरी मी सोनपुरीमध्ये हजर होतो। तुमचे ऋण मी जीवनभर भेटू शकणार नाही हे मी सांगतो। कारण आपल्याला सावित्रीबाईंनी शिकवलेलंच आहे की चूल मूल न सांभाळता आपल्याला एवढं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संधी दिली आहे। तर सावित्रीबाईंच्या संधीचे सोनं करायचे असलं तर आपल्या मुलांना सुसंस्कृत करा। कारण आपला नोकरी मिळणार तरी चालेल, पण आपला मुलगा हा सुसंस्कृत झाला पाहिजे, देशाच्या आहारी गेलेला नाही पाहिजे। कारण ही जबाबदारी ही मातेची असते। तर मला माती सूचना एवढं सांगायचं की आपल्या मुलांना लक्ष द्यावं, कारण आपला मुलगा नोकरीला लागलाच पाहिजे याची तुम्ही अपेक्षा करायला, पण आपला समाजात आपला मुलगा आदर्श ठरला पाहिजे याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या। एवढी मी आपल्या महिलांना सांगते आहे। मी खूप मोठी नेता नाहीये, कारण माझ्या आमदार नाही, माझ्या खासदार नाही, फक्त मी अपेक्षा करू शकतो आपले विधानसभा परिषदेचे आमदार आहेत दादा परिणय फुके, तर त्यांना विचारा की मी आपलं नेतृत्व बरोबर करते। कारण तुम्ही मला जिल्हा परिषद सदस्य बनवलं तर माझं काम आहे ना तुमच्यासाठी धावणं। मी कितीतरी वेळा डेपोमध्ये गेली, साकोलीच्या आगरकर म्हणून तिथे डेपो मॅनेजर आहे, त्यांच्यासोबत मी नाना फुलोले यांच्या सुद्धा पत्र लावलं, आदरणीय परिमल दादा फुके यांच्या सुद्धा पत्र लावलेलं आणि मी सुद्धा स्वतःचं पत्र लावलेलं आहे। त्यांना विचारलं घ्या, आज पुन्हा मला मी बाहेर गावी फिरायला गेली, पुन्हा माझा फोन आला
संदीप भाऊचा फोन आला की मॅडम अजूनपर्यंत बस सुरू झालेली नाही. आम्ही पत्रव्यवहार केलो तेव्हा डेमो घ्यायला बस आली की नाही आली, सोनपुरी आणि कोथरेला बस सुरू झाली आणि आली. तर त्यांनी काय सांगितलं आगरकरने की बा म्हणजे कुठंतरी म्हणजे काठा लागला, मग रस्ता अरुंद आहे, मग तिथे बसच जात नाही. तर मग मी बोरगावच्या उदाहरण जे एकोणी जिल्हा प्रशासन क्षेत्रातील बोरगाव हा गाव तरुण भाऊनी मला व्हिडिओ कॉल केला की बा तिथे बस जाऊ शकते, कारण तिथे जर बस गेल्यानंतर सायकल सुद्धा जाऊ शकत नाही. या मार्गाने जर बस जाऊ शकते तर बोधरा सोनपुरीला का बस जाऊ शकत नाही. तर त्यांनी महामार्ग तयार केला. मग बस म्हटलं की बा तुम्ही भंडाऱ्याला जे आधी होती भंडाऱ्याचे डेप्युटी मॅनेजर तेव्हा आम्ही बस सुरू करू. तर भंडाऱ्याला मी आज त्यांनी फोन केल्यानंतर तुम्ही भंडाऱ्याला डेप्युटी मॅनेजरकडे गेली तर त्या डेप्युटी मॅनेजर म्हणतात की हा मॅडम आमच्या तुम्ही जे पत्र पाठवले आहे मी दुसऱ्या विभागाकडे पाठवलं. तर तो ऑफिस काहीतरी कुठेतरी अंधार पडला त्याच्यामुळे मी गेली नाही. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.